या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। हवेली तालुक्यातील पेठ येथे चारवाडा वस्तीमध्ये 4 चोरांनी रात्री उशिरा सिमेंटचे पाईप बनवणाऱ्या कंपनीमध्ये लोखंडी साहित्य चोरण्यासाठी प्रयत्न केला। यावेळेस त्यांनी लोखंडी सामान एका रिक्षात भरले आणि तिथून पळ काढणार तोच तिथल्या ग्रामपंचायतीच्या रहिवाशांनी त्यांना हटकले आणि चोरीचा प्रयत्न त्यांचा फसला। यावेळेस सामान टाकूनच चोरांनी पळ काढला। मात्र हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। काही दिवसांपूर्वीच डहाणू तालुक्यातील आशागड येथील कनिष्ठ अभियंता अतुल आव्हाड याला एका वीज ग्राहकाकडून 2 लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं होतं। हे प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा महावितरणच्या कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना पकडले आहे। पालघर येथील खारेकुरण भागामध्ये कोलंबी प्रकल्पाला पाहिजे तेवढा वीज पुरवठा मिळत नव्हता। त्यामुळे गावासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून वीज जोडणी करून देण्यासाठी 30,000 रुपयांची कंत्राटी वायरमॅन राजेश मोरे यांनी मागणी केली। तक्रारदाराकडून लाच घेताना रंगेहाताला पकडण्यात आलं। लाचलुचपत विभागाच्या पालघर विभागाने ही कारवाई केली आहे। आरोपी सध्या अटकेत असून कारवाई सुरू आहे। पंढरपूर येथे आपल्या कारमधील तापमान उन्हाळ्याच्या दिवसात नियंत्रित ठेवण्यासाठी आणि उन्हाचा त्रास कमी जाणवण्यासाठी एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी चक्क आपल्या कारला शेणाचा लेप लावलेला आहे। या उपायामुळे फायदे होत असून तापमान सुद्धा 50% घटलेलं आहे असं या डॉक्टरांनी सांगितलंय। या डॉक्टरांचं नाव आहे रामहरी कदम, जे देशी गाईच्या शेणाचं गोमूत्राचं मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार करतात आणि त्याचे फायदे कसे आहेत हे लोकांना कळावेत यासाठी त्यांनी हा प्रयोग केलाय। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। नाशिक येथील पिंपळगाव टोल नाक्याची टोल दरवाढ ही आता 1 एप्रिलपासून वाढवण्यात आलेली आहे। नॅशनल हायवे प्राधिकरणानं अधिकृत नोटिफिकेशन काढून या संदर्भात टोल दरवाढ 1 एप्रिलपासून केलेली आहे। त्यामुळे आता या महामार्गावरून वाहतूक करणाऱ्यांना टोल दरवाढीचा सामना करावा लागणार आहे। ही टोल दरवाढ फास्टॅग आधारित करण्यात आली असून टोल नाक्याच्या 20 किलोमीटर क्षेत्रातील स्थानिक रहिवाशांच्या अव्यावसायिक वाहनांना ही दरवाढ लागू करण्यात आली नाही, अशी माहिती या परिपत्रकातून देण्यात आली आहे। अहिल्यानगर येथील राहता तालुक्यातील चितळी शिवारात धनगरवाडी दिघी रस्त्यालगत दत्त वस्तीवर बिबट्याने एका 7 वर्ष चिमुकलीवर हल्ला केला। या हल्ल्यात चिमुकलीचा दुर्दैवी अंत झालेला आहे। रात्री साधारण 9 वाजण्याच्या सुमारास स्नेहल संतोष राशीनकर वय वर्षे 7 ही जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी बाहेरील असलेल्या टाकीवर गेली असता घराच्या शेजारी गिनी गवतामध्येच दबा धरून बसलेल्या बिबट्यानं तिच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि तिच्या गळ्याला धरून तिला 100 फूट फरफटत नेलं। यावेळेस तिची चुलती सुवर्णा अशोक राशीनकर यांनी हा सगळा प्रकार बघितल्यानंतर आरडाओरड केला। त्यानंतर वस्तीवरील सगळे नागरिक जमा झाल्यानंतर बिबट्यानं तिथून पळ काढला। स्नेहलीला उपचारासाठी लोणी प्रवरा येथे हलवण्यात आलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलंय। या घटनेमुळे शालेय विद्यार्थी तसंच पालक आणि नागरिक यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वनविभागाने बिबट्यावर कारवाई करावी, त्याचा योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी आता स्थानिकांकडून जोर धरतीये। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।